हाय एव्हरीवन, कशा आहे मित्रांनो तुम्ही? हार्दिक स्वागत आहे संपूर्ण मित्रांचं पर्यटन मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये. आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण विद्यार्थी अगर काही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस त्यांची नोटिफिकेशन काय होणार, मिळत राहणार. अलग लक्षात मित्रांनो. तर आता चला आपण बघूया बीकॉम फर्स्ट सेमला एनईपी जे आलेला आहे फायनान्शियल अकाउंट सिंगल कॉलम कॅश बुक चालू आहे. आता सध्या आपलं कोणतं कॉलम चालू आहे? सिंगल कॉलम कॅश बुक. आपले या पहिलेचे संपूर्ण लेक्चर झालेले आहेत, लेजर वगैरे संपूर्ण झाले, एंट्र्या सुद्धा संपूर्ण झालेल्या आहेत. आता सिलेबस तर बघून घ्या. आता तुम्हाला यामध्ये कॅश अकाउंट दिलेला आहे मित्रांनो. तर कॅश अकाउंटच्या आपण जे चालू आहे सध्या, तर प्रिपेअर अ कॅश बुक सांगितलेलं आहे त्यांनी. कोणतं बुक सांगितलं? प्रिपेअर अ कॅश बुक. श्री प्रकाश फ्रॉम द फॉलोइंग, म्हणजे प्रकाशच्या पुस्तकात दाखवायचं आहे. इन द लेजर बुक्स ऑफ इथं दाखवायचं तुम्ही मित्रांनो, श्री प्रकाश पण दाखवायचा प्रकाश. त्यानंतर प्रकाश दाखवल्यानंतर इथं लिहायचं कॅश बुक्स. काय दाखवसान तुम्ही? कॅश बुक्स आहे की नाही? मग आता मित्रांनो, आता आपण काय करायचे? एंट्री करायची. काय करायचे मित्रांनो? एंट्री. बघून घ्या आता. एंट्री हा डेटचा कॉलम, त्यानंतर हा सेंटरला आखून घ्यायचा तुम्ही, आणि इथं अमाऊंटचा कॉलम, हा पुन्हा डेटचा कॉलम, आणि हा पुन्हा कोणता कॉलम? अमाऊंटचा कॉलम. ओके, आलं का लक्षात? हा डेट, पर्टिक्युलर, अमाऊंट, डेट, पर्टिक्युलर, आणि इथं अमाऊंट. ओके मित्रांनो, समजलं? आता आपण एक एक एंट्री बघू. कॅश कॉलम बुक्स म्हटलं की त्यामध्ये जनरल एंट्री तयार करण्याची आवश्यकता नाही. त्या जनरल एंट्री तुमच्या काय झालेल्या पाहिजेत? पाठ पाहिजेत. आणि तुम्हाला सांगतो, रूल्स अगर पाठ झालेले असतील तर तुम्हाला जनरल एंट्री येऊन जातील. आपले मागील जेवढी काही रूल जनरल एंट्रीचे रूल शिकवलेले आहे मित्रांनो, मी तुम्हाला ते पाठ करा, म्हणजे तुम्हाला काय होणार? जनरल एंट्री एकदम सोपी आणि इझी पद्धतीमध्ये येऊन जाणार. तर बघा आता मित्रांनो, तर 1 जुलै 2004 बॅलन्स दिलेला आहे. कधीही कॅशबुकचा अगर बॅलन्स दिलेला असेल तर डेबिट बाजूला दाखवायचं. कॅश इन बॅलन्स, कॅपिटल, आणि त्यानंतर बॅलन्स, कॅश इन एंट्री वगैरे जे बॅलन्स असते हे बॅलन्स तुम्ही कुठे दाखवायचं मित्रांनो? ते डेबिट बाजूला. 2004 बघा, 2 बॅलन्स. ओके, 500 बॅलन्स बी आणि डी. बॅलन्स बी डी दाखवून द्यायचं. त्यानंतर बघा 2 जुलै रिसिव्ड अमाऊंट फ्रॉम गजानन. आता या रिसिव्ड अमाऊंट म्हणजे आपल्याकडे कॅश आली, या व्यक्तीला आपण माल सेल केलेला असेल, मग आपल्याकडे कॅश कधी येणार असते? जेव्हा आपण माल काय केलेला असेल? सेल, गुड्स जेव्हा सेल केलेले असतील त्यावेळेस. तर कॅश काय होते? येणार आहे. येणारी कॅश काय करतात? डेबिट करतात. येणारी कॅश काय करतात मित्रांनो? डेबिट. तर बघा, बाय कॅश अकाउंट डेबिट, आणि टू काय दाखवायचं मित्रांनो तुम्हाला? एक गजानन, गजानन अकाउंट काय करसान? क्रेडिट. आता हे पूर्ण नाही लिहत मी. तर बघा, कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव मित्रा? गजाननचं. कॅशच्या डेबिटला त्याच अकाउंटमध्ये त्याच अकाउंटचं नाव लिहायचं नाही. त्याच अकाउंटमध्ये त्याच अकाउंटचं नाव लिहायचं नाही. स्वतःचं नाव स्वतःला हाक मारता का कधी? नाही. तो देखिए बच्चों, अभी कैश अकाउंट के डेबिट बाजू में किसका नाम? गजानन का. कॅशच्या डेबिटला, कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला 2 जुलै 2 गजानन अकाउंट 1500. त्यानंतर बघा आता, मग गजाननच्या क्रेडिटला कोणाचं नाव? कॅशचं. गजानन अकाउंट आहे का आपल्याजवळ? नाही आहे का मित्रा? नाही आहे. तर बघा आता, त्यानंतर पुन्हा दिलेला 3 जुलै रिसिव्ड अमाऊंट फ्रॉम दीपक, म्हणजे या व्यक्तीकडनं पैसा काय झाला? रिसिव्ड झाला. म्हणजेच येणारी काय आली तुमच्याजवळ? कॅश. कॅश अकाउंट डेबिट, आणि दीपक अकाउंट काय करतात तुम्ही? क्रेडिट. रिसिव्ड आहे ना, रिसिव्ड म्हणजे कॅश कमसील आहे. कमसील कॅश काय करतात? डेबिट करतात. कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव? दीपकचं नाव. पुन्हा 3 जुलै 2004 2 दीपक अकाउंट. त्याच अकाउंटचं नाव त्याच अकाउंटमध्ये येत नाही. प्रत्येक वेळेस बोलत असतो मी आणि सांगितलेलं असते तुम्हाला. बघा, 5 जुलै 2000 पेड कॅश टू नंद किशोर. पेड केली. आता तुमची कॅश काय बेटा? गोज आउट. कॅश काय बेटा तुमची? गोज आउट. म्हणजेच तुम्हाला आता द किशोर हे अकाउंट डेबिट दाखवायचा आणि कॅश अकाउंट काय करायचा? क्रेडिट. आता बघा, तिथं लिहितो मी नाव पूर्ण, इथं तुम्हाला
कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव येणार? नंदकिशोर. कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव येणार बेटा? नंदकिशोर. कॅशच्या क्रेडिट बाजूला, कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं? नंद. हे क्रेडिट बाजू हे बघा, ही क्रेडिट असते आणि हे काय असते? डेबिट असते. तर मी इथं डेट पाहायची 5 जुलै. 5 जुलै ना? हा 5 जुलै 2004. बाय नंदकिशोर आहे हा. नंदकिशोर अकाउंट. नंदकिशोर अकाउंट किती? 965. त्यानंतर 6 जुलै 2000 फर्निचर परचेस फ्रॉम ऑफिस, म्हणजे ऑफिसच्या साठी यूज केलेला फर्निचर. यूज कशासाठी करतात? फर्निचर ऑफिस साठीच आहे ते दिलेलं. म्हणजेच मग आपल्याकडे काय येणार? कमसिल काय राहणार? फर्निचर. कमसिल काय राहणार? फर्निचर. म्हणजे हे बघा, फर्निचर अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. फर्निचरच्या डेबिटला कॅशचं नाव आणि कॅशच्या क्रेडिटला फर्निचर, म्हणजे कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. बघा आता 6 जुलै 2004 बाय कॅशच्या क्रेडिटला काय? परचेस आहे ना? परचेस म्हणजे फर्निचर येत आहे, मग फर्निचर अकाउंट डेबिट कॅश अकाउंट. फर्निचर अकाउंट, फर्निचर अकाउंट 43 रुपीज. किती? 43 रुपीज आहे की नाही? 43 रुपये. त्यानंतर बघा आता डिपॉझिट अमाऊंट इन बँक, म्हणजे आपण पैसे बँकमध्ये जमा करत आहे मित्रा. काय जमा करत आहे बँकमध्ये? पैसे. कॅश आपल्या जवळची काय? मग गोज आउट आहे आणि कुठे जात आहे ते बँकमध्ये. गोज आउट कॅश काय करतो आपण? क्रेडिट. गोज आउट कॅश काय करायची? ती क्रेडिट करायची. गोज आउट कॅश काय करायची? क्रेडिट. कुठे जात मित्रा? ती बँकमध्ये. म्हणजे बँक अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. डिपॉझिट म्हटलं ना त्याने, डिपॉझिट म्हणजे गोज आउट आहे. म्हणजे कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं आहे तुला? बँकेचं. कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला 7 जुलै 2004 बाय बँक अकाउंट. त्याच अकाउंटमध्ये त्याच अकाउंटचं नाव येणार का? नाही. बघा लिहितो पुन्हा मी. बँक अकाउंट 1000 हे 1000 आहे ना? त्यानंतर बघा आता डिपॉझिट अमाऊंट इन बँक झालं आपलं. आता 9 जुलै रिसिव्ड अमाऊंट फ्रॉम निलेश, म्हणजे रिसिव्ड होत आहे. काय होत आहे? रिसिव्ड म्हणजे येत आहे. येणारी कॅश काय करतात? डेबिट आहे. निलेश अकाउंट डेबिट. रिसिव्ड आहे ना? सॉरी रिसिव्ड आहे. रिसिव्ड म्हटलं त्यानं. रिसिव्ड म्हणजे कॅश येत आहे, म्हणजे येणारी कॅश डेबिट करायची आणि निलेश अकाउंट क्रेडिट करायचं. कमसिल. रिसिव्ड म्हटल्यानंतर कॅश, कमसिल कॅश काय करतात? डेबिट. कॅशच्या डेबिटला कोणाचं ना? निलेशचं. कॅशच्या डेबिटला कोणाचं ना? निलेशचं आहे की नाही? कुठे गेला? 9 जुलै ना? कॅशच्या डेबिट बाजूला, कॅशच्या डेबिटला 2 निलेश अकाउंट 745. त्यानंतर सॅलरी पेड. आता सॅलरी अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट हे तर माहितच आहे तुम्हाला. माहित आहे ना? सॅलरी अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. म्हणजे सॅलरीच्या डेबिटला कॅशचं नाव आणि कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव? सॅलरीचं नाव. बघा आता इथं येणार आहे 10 जुलै 2004 बाय सॅलरी अकाउंट डेबिट आहे ना? तर कॅशच्या क्रेडिटला हे 800. किती? 800 रुपये. सॅलरी अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट, कॅशच्या क्रेडिटला सॅलरीचं नाव. उलट करायचं. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मित्र. बघ आता काय करायचे तुम्हाला? ऍडिशनल. काय करायची आता? ऍडिशनल. आता ऍडिशनल करताना कोणती मोठी येते हे बघायची. शक्यतो हेच मोठी येणार आहे, कारण की इकडे 1000 करूया की ज्या बाजूची बेरीज मोठी येणार म्हणजे ऍडिशनल. तुम्हाला काय करायची आता? ऍडिशनल करायची. काय करायची? ऍडिशनल. आता ही जी असते ही लाट दिसत आहे तुम्हाला. सगळ्यात जास्त असण्याची संख्या 1500 प्लस 5 2000 2007 प्लस 3 म्हणजे 3000 आणि 7 प्लस 7 आणि 4 म्हणजे 120. याचा अर्थ बघा आता हीच आपण ऍडिशनल करूया. सगळ्यात पहिले 1500 आहे 500 3700 5 7450. आलं का लक्षात? 5 प्लस 5 10 7 हा 1 कॅरी दिला ना. 7 प्लस 5 12 1 कॅरी. पुन्हा 10 प्लस 5 प्लस 5 10 10 प्लस 20 20 प्लस 21 1 कॅरी हे 2 3 म्हणजेच 3120. इथं सुद्धा 3120
20। आता काय करायचं मित्रांनो, या संख्येमधून ही संख्या काय करायची, माइनस करायची। क्या करना पड़ता आपको, माइनस करना पड़ेगा। काय करायची मित्र ते माइनस। मग ही माइनस करताना आता बघा 1000, 9605, 43,000 आणि 800। बघा 5 + 3 8, 6 4 10 म्हणजे 0 10, 9 + 9 18 8 आणि 1 कॅरी म्हणजे 2 है ना। हा मग आता तुम्हाला काय करायचं 1310 त्यामधून मायनस करायचे 288। हा बघा आता त्यानंतर आता या 0 मधून 8 काय होतात मायनस होत नाही ना। मग 1 कॅरी 10 मधून 8 गेले 2 राहिले, हा कॅरी 1 खाली दिला, 2 मधून 1 गेला 1 राहिला, पुन्हा 1 कॅरी दिला, 2 मधून 1 गेला, नाही कॅरी नाही सॉरी। मग 1 मधून 8 मायनस होतात का नाही, म्हणजे इथं कॅरी दिला, म्हणजे 11 मधून 8 गेले किती राहतात, 11 मधून 8 मायनस करायचे 3 राहतात, किती राहतात मित्रांनो 3 राहतात, आणि हा 1 पुन्हा खाली द्यायचा 0 म्हणजे 311। हा इथं लिहायचं 31st। आता जुलै हा किती 30 दिवसाचा आहे की जुलै, म्हणजे इथं बघायचं जानेवारी हा जो असतो उच्च टेकळा जो असतो हा 31चा महिना आहे मित्रांनो। तर तुम्हाला पुढे पेपरमध्ये कामाचं येते, तर महिने कसे ओळखायचे, असे ओळखायचे मी सांगतो तुम्हाला। असे बघा जानेवारी, फरवरी, मार्च हा 31चा महिना, मार्च, एप्रिल हा 30चा महिना, एप्रिल, मे, जून, जुलै, म्हणजे जुलै म्हणजे टेकड्यावर आला ना, म्हणजेच याचा अर्थ जुलै हा 31चा महिना आहे। 31 जुलै। एकदम सोपी पद्धत सांगितली मी तुम्हाला। बाय बॅलेन्स, बॅलेन्स काय लिहायचं तुम्ही सी आणि डी, सी आणि डी 312। हा म्हणजे 312 रुपये। त्यानंतर बघा आता तेच काय करायचे खाली उतरायचे मित्रा, म्हणजे या टोटलच्या खाली आले पाहिजेत। पुढच्या महिन्यामध्ये 1 ऑगस्ट, कोणता महिना असतो 1 ऑगस्ट। हा 2 बॅलेन्स बी आणि डी मित्रा 312। बघा आला आन्सर। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। डेबिट मधून आपण काय केलेलं आहे, क्रेडिट बाजू मायनस, डेबिट मधून क्रेडिट बाजू मायनस, समजलं, आलं लक्षात। ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। स्क्रीनशॉट काढायचा का मित्रांनो, काढला। ओके समजला। जय भोलेनाथ।